ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 5 जिल्हा परिषद 10 पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टी सज्ज। गुहागर तालुक्यात महायुतीलाच प्राधान्य देणार डॉक्टर विनय नातू। गुहागर नगर पंचायतीमध्ये युतीच्या माध्यमातून दैदिप्यमान यश प्राप्त केल्यानंतर माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्या नेतृत्वाखालील गुहागर तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट आणि 10 पंचायत समिती गणातील विजयासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे। माजी आमदार डॉक्टर विनय नातू, जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे, गुहागर नगरपंचायत प्रभारी म्हणून यशस्वी काम करणारे जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, तालुका अध्यक्ष अभय भाटकर, तालुका सरचिटणीस सचिन ओग, जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष मंगेश रांगळे, तालुक्याचे कोषाध्यक्ष साईनाथ कळझुनकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या प्रमुख नियोजनात आणि उपस्थितीत गुहागर तालुक्यामध्ये 5 जिल्हा परिषद गट आणि 10 पंचायत समिती गणांच्या भारतीय जनता पार्टी बूथ कार्यकर्त्यांच्या सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या। देशामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना याचा फायदा गुहागर तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये घ्यावयाचे असे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात नक्की केला आहे। त्यानुसारच डॉक्टर नातूंनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावला। गुहागर तालुक्यामधील पडवे, वर्णेश्वर, कोंडकारोळ, शुंगारतळी आणि अजगोली जिल्हा परिषद गट याबरोबरच पडवे, पाचेरी सडा, वर्णेश्वर, शिर, कोंडकारोळ, मळण, शुंगारतळी, तळवली, अजगोळी आणि अंजनवेल या 10 पंचायत समिती गणांच्या बूथ कार्यकर्त्यांच्या सभा उत्साहात संपन्न झाल्या। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची भाजपाची परिपूर्ण तयारी झाली आहे। असं असलं तरी देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने महायुतीलाच प्राधान्य देणार असल्याचे यावेळी माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी सांगितलं आहे। मात्र भारतीय जनता पार्टी कोणत्याही जिल्हा परिषद गटात पंचायत समिती गणात लढत देण्यासाठी तयार असल्याचे यावेळी जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी सांगितलं आहे। महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर।